खरीप 2024चं जे नियोजन आहे तर ते सुरू झालेलं आहे। मित्रांनो, खरीपामध्ये आपल्याला खत नियोजन जे आहे तर ते करणे गरजेचे असतं किंवा आपण ते खत जे आहे तर ते कृषी सेवा केंद्रामधून घेऊन येत असतो। मग मित्रांनो, जे खत आपण आणत असतो तर त्या खताचे भाव आपल्याला माहीत पडणे किंवा माहीत असणे गरजेचे असतं, जेणेकरून आपल्याला खताचे भाव समजले तर आपली त्यामध्ये फसगत जी आहे तर ती होणार नसते। त्यामुळे मित्रांनो, आपण आता जे सर्वसाधारण जे दर आहे खताचे, जे मेन जे खत आहे तर त्या खताचे ग्रेडचे आपण भाव जे आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी। बघूया आपण आता खताचे भाव। तर मित्रांनो, NPK जे 15-15-15 आहे तर ते आपल्याला 1470 रुपयाला मिळणार आहे। त्यामध्ये 14-35-14 जे आहे तर ते आपल्याला 1700 रुपयाला मिळणार आहे। त्यामध्ये 12-32-16 जे खत आहे तर ते आपल्याला 1470 रुपयाला मिळणार आहे। 10-26-26 जे खत आहे तर ते आपल्याला 1470 रुपयाला मिळणार आहे। युरिया जो आहे तर तो आपल्याला 266 रुपयाला मिळणार आहे, पण 45 किलोची बॅग त्यामध्ये येणार आहे। त्यामध्ये MOP जो आहे तर त्यामध्ये 0060 तर ते आपल्याला 1655 रुपयापासून ते 1700 रुपयापर्यंत मिळणार आहे। त्यामध्ये 19-19-19 जे खत आहे तर ते आपल्याला 1650 रुपयाला मिळणार आहे। 20-20-013 जे आहे तर ते आपल्याला 1200 ते 1400 रुपयापर्यंत मिळणार आहे अलग अलग कंपनीचं। त्यामध्ये मित्रांनो 24-24-08 आहे तर ते आपल्याला 1600 रुपयाला मिळणार आहे। DAP जे आहे 18-46-0 तर ते आपल्याला 1350 रुपयाला मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अलग अलग प्रकारचे जे ग्रेड आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीने मार्केटमध्ये आपल्याला जे भाव आहे तर ते मिळणार आहे। मित्रांनो, या भावामध्ये जर काही बदल जर झाला तर आपण निश्चितच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।